मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंचा मोठा मास्टर स्ट्रोक, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदारांचा शेकडो कार्यकर्त्यांसहित शिवसेनेत प्रवेश। जाणून घेऊया काय आहे सविस्तर बातमी। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने विदर्भातील राजकीय समीकरणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय घडलंय पाहूया हा विशेष रिपोर्ट। राज्यात सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत असताना दिसत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते नव्या राजकीय वाटा शोधताना दिसत आहे। अशातच गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या एका घडामोडीने ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला। यामुळे त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिंदे गटात प्रवेश केला। पक्षप्रवेशानंतर बोलताना मनोहर चंद्रिकापुरे यांनी मोठा दावा केला। गोंदिया जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तब्बल 90% कार्यकर्ते आता शिवसेनेत सहभागी झाले असून उर्वरित कार्यकर्तेही लवकरच आमच्या सोबत येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेत मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले। दरम्यान गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत। अमरावती जिल्ह्यातही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील तसेच काँग्रेसमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला। यामध्ये अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता। त्यामुळे विदर्भात शिवसेना आपले संघटक अधिक मजबूत करत असल्याचे चित्र दिसत आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे झालेल्या विराट मेळाव्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यातील शिंदे गटाची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे। एकीकडे ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे सातत्याने विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या गटात सामावून घेत आहे। गोंदियातील हा पक्षप्रवेश आगामी निवडणुकीच्या दृष्टीने किती परिणामकारक ठरतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।